नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। जगप्रसिद्ध संशोधक आणि केईएम हॉस्पिटल्स येथील डायबिटीस युनिटचे प्रमुख डॉक्टर चित्तरंजन याज्ञिक यांनी मधुमेह टाईप 2 हा सहसा अतिपोषणाशी जोडला जातो, परंतु आता गेल्या 75 वर्षाच्या वारंवार असं नोंदवले गेले आहे की अनेक मधुमेही हे अतिपोषित किंवा लठ्ठ नसतात तरी देखील त्यांना डायबिटीस झालेला आढळून येतो। जाणून घेऊयात डॉक्टर चित्तरंजन याज्ञिक। आज आपण येणाऱ्या वर्ल्ड डायबिटीज डे साठीची ही मीटिंग होती आणि त्याच्यात आपण दोन गोष्टी समजावून घेतल्या की केईएमच्या डायबिटीस युनिटमध्ये काय काय कार्य चालतं आणि सर्व्हिस, एज्युकेशन आणि रिसर्च याच्यात आपण काय काय कॉन्ट्रीब्युशन करतो आहोत। दुसरा भाग असा होता की इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशननी टाईप 5 नावाच्या डायबिटीसचं एक नवीन आता रेकग्निशन दिलेली आहे। तर त्याचा काय संबंध आहे, त्याचा अंडर न्यूट्रिशनशी कसा संबंध आहे, रादर दॅन ओव्हर न्यूट्रिशन विच इज द कॉमन कॉज ऑफ टाईप 2 डायबिटीस, याबद्दल आपण माहिती बघितली। आणि या गोष्टी जनरल पब्लिकमध्ये पसरणं जरुरी आहे, म्हणजे त्यांना युनिटच्या कामावरनं फायदा करून घेता येईल आणि नवीन प्रकारचे जे डायबिटीस होत आहेत त्याचं काय कारण असू शकेल याच्यावरच्या रिसर्चवर लक्ष ठेवून वाचता येईल। जो शोधनिबंध सादर केला आहे लॅन्सेट जर्नलमध्ये, त्याच्यात एकूण 30 देशातले लोक सायंटिस्ट आले होते। वेल्लोरमध्ये जानेवारी महिन्यात मीटिंग झाली होती आणि त्यावेळेला हे जे टाईप 5 डायबिटीस आहे त्याची खूप डिटेल्समध्ये 2 दिवस चर्चा झाली आणि तो कसा डायग्नोज करावा, कसा ट्रीट करावा, कसं त्याचं फॉलोअप करावा याबद्दल डिस्कशन होऊन गाईडलाईन्स लिहिण्यात आलेल्या आहेत। त्या गाईडलाईन्स लॅन्सेट जर्नलमध्ये मागच्या महिन्यात पब्लिश झालेल्या आहेत। तर हे तुम्ही जर का मी तुम्हाला दिलेलं लिटरेचर आहे ते वाचलं तर त्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती कळेल। डायबिटीस युनिट केईएम हॉस्पिटलमध्ये टाईप 2 डायबिटीज आणि टाईप 1 डायबिटीज आणि डायबिटीसच्या इतरही प्रकारांवर सखोल ट्रीटमेंट केली जाते। टाईप 2 डायबिटीज हा ॲडल्टमध्ये म्हणजे मोठ्या माणसांमध्ये आढळून येणारा डायबिटीस आहे की ज्यामध्ये आपण त्यांचं डाएट म्हणजे आहार, एक्सरसाइज, त्यांची ट्रीटमेंट, मॉनिटरिंग, तपासण्या आणि डायबिटीस कंट्रोलमध्ये न झाल्यास होणाऱ्या कॉम्प्लिकेशनची ट्रीटमेंट ही सर्व तज्ज्ञ मंडळींच्या सहकार्याने करत असतो। दुसरा एक डायबिटीस म्हणजे टाईप 1 डायबिटीस की जो लहान मुलांमध्ये दिसून येतो की ज्यामध्ये इन्सुलिन बॉडीत तयार होत नसल्यामुळे जो डायबिटीस होतो की ज्याची ट्रीटमेंट ही दिवसातनं 4 वेळा इन्सुलिनचे इंजेक्शन, ब्लड शुगर मॉनिटरिंग, डोस ॲडजस्टमेंट आणि त्याबरोबरच दैनंदिन आयुष्यामध्ये अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। हेमंत रासने हे कसबा मतदारसंघाचे आमदार, त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आणि कार्यकर्त्यांसह आज कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये विशेष पाहणी केली आणि मिशन 90 हा जो त्यांचा नारा होता त्या बाबतीत कार्यप्रगतीचा अहवाल तयार करण्याकरता त्यांनी या भेटीचं आयोजन केलं होतं। जाणून घेऊयात कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने। हा जो मतदारसंघ आहे हा अतिशय दाट वस्तीतला आहे, अरुंद रस्ते असणारा, पूर्ण गर्दी असणारा आणि या ठिकाणी जे वारंवार अतिक्रमण आहे, फुटपाथवरचं अतिक्रमण असेल, रस्त्यांच्या खड्डे रस्ते असतील, टुरिस्ट स्पॉट निर्माण होणारे असतील, वेगवेगळ्या ठिकाणी असणारे कचरे असतील, या सगळ्यांविषयी एकंदरीत स्वच्छ सुंदर विकसित कसब्याचं जे आपण वारंवार एक ड्राईव्ह करतोय, आतापर्यंत मी आमदार झाल्यानंतरचा हा 9वा ड्राईव्ह आहे।
दर महिना दीड महिन्याने आपण महापालिकेचे आयुक्त असतील, आज माझ्याबरोबर मनोज पाटील नवल किशोर रामजी, मनोज पाटील साहेब, DCP रावले साहेब, या क्षेत्रीय आयुक्त आपले बल्लाळ साहेब व सगळे खाते प्रमुख वगैरे असा हा आपला पाहणी दौरा आहे। या माध्यमातून ज्या ठिकाणच्या मेजर अडचणी आहेत त्या सगळ्या दाखवून त्याच्यातनं लवकरात लवकर निवारण करण्याचा आणि सातत्याची ही प्रक्रिया आहे। आपण सातत्याने बघितलं तर आतापर्यंत पुणे शहरातून जेव्हा आपण ड्राईव्ह चालू केला तेव्हा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली 1400 वाहनं ही आपण मागच्या 3 ते 4 महिन्यात उचलली, परंतु आतूनची काय वाहनं सातत्याने येता येते ही प्रक्रिया आपण वारंवार करून स्वच्छ सुंदर विकसित कसबा यावेळेस 26 ऑक्टोबर पासून 26 जानेवारी पर्यंत आपण करण्याचा निश्चय केलेला आहे। त्याच्यात अतिक्रमण मुक्त फुटपाथ जे आहेत ते अतिक्रमण विरहित असले पाहिजे, अनधिकृत फ्लेक्स नसले पाहिजे, कोल्ड स्पॉट फीडर पॉइंट हे बंद झाले पाहिजे। त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी ही कमी करण्याचा प्रयत्न करणं या विषयात कसब्याच्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना सुसह्यता येणं आणि हा कसबा इंदोरपेक्षा स्वच्छ करणं हा सातत्याचा ध्यास घेऊन याबरोबर माझ्याबरोबर महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, MSCB प्रशासन या ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि सगळे मिळून शासन प्रशासन एकत्रित येऊन आपण इंदोरपेक्षा जास्तीत जास्त चांगला हा मतदारसंघाला करण्याचा प्रयत्न करतोय। त्या कामात आम्हाला बऱ्यापैकी यश सुद्धा आलेलं आहे। आपण जर बघितलं असेल तर बऱ्यापैकीचे फीडर पॉइंट कोणी स्पॉट बंद करून त्या ठिकाणी आपण सौंदर्यीकरण केलेलं आहे। उर्वरित भागात सुद्धा आपण सौंदर्यीकरण करणार आहोत। आताच मनोज पाटील साहेबांनी एक ऍप दिलाय, त्या ऍपला जर आपण इमिजिएट कळवलं तर ऍप आपल्यापर्यंत सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ। नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत। खड्ड्यांमध्ये पडून तुम्ही जखमी झालात, अपघात झाला, जायबंदी झाला किंवा मृत्युमुखी पडलात तर आता तुम्हाला विधी सेवा प्राधिकरणाकडे न्याय मागता येईल आणि नुकसान भरपाई मागता येईल असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉक्टर संदेश डी पाटील आणि रेवती मोहिते डेरे यांनी नुकताच दिला। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता जर अशा प्रकारे कुठेही मृत्यू झाला किंवा जखमी झाला, जायबंदी झाला तर विधी सेवा प्राधिकरणाकडे प्रत्यक्ष अर्ज दाखल करू शकतात। या बाबतीमध्ये प्राधिकरणाच्या वतीनं सोनल पाटील यांनी दिलेली ही विशेष माहिती। नमस्ते, मी सोनल पाटील, सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी पुणे। मी लोकांना असं आवाहन करू इच्छित आहे की जे आपलं लेटेस्ट जजमेंट बॉम्बे हायकोर्टचं आहे, बॉम्बे हायकोर्ट ऑन इट्स ओन मोशन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड ऑर्डर्स, तर या जजमेंटमध्ये ऑनरेबल डिव्हिजन बेंच ज्याच्यामध्ये ऑनरेबल रेवती मोहिते ढेरे तसेच ऑनरेबल जस्टिस संदेश पाटील यांनी आपल्याला डायरेक्शन्स दिलेले आहेत की जे मॅनहोल आणि पाथहोल आहेत तर त्याच्या खड्ड्यांमुळे जे काही गंभीर स्वरूपाचे ॲक्सिडेंट्स होत आहेत तर त्या ॲक्सिडेंट्सची दखल ही बॉम्बे हायकोर्टाने घेतलेली आहे आणि त्यानुसार सगळे डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीज जे आहेत तर त्यांना अशा पद्धतीने डायरेक्शन्स देण्यात आलेले आहेत की या जजमेंटच्या निकषानुसार अशा खड्ड्यांमुळे ज्यांची कुणाची डेथ झालेली असेल किंवा इंजुरीज झालेल्या असतील तर त्यांनी डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी तसेच म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर, मग ते PMCचे असतील, पिंपरी चिंचवडचे असतील, त्याच्यानंतर कलेक्टर साहेब आहेत ग्रामीण भागांच्या कंप्लेंटसाठी, तर यांच्याकडे आणि डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी अशी यांची एक कमिटी केलेली आहे। त्यांच्याकडे कोणतीही व्यक्ती ज्याची अशा खड्ड्यांच्या कारणांमुळे इंजुरीज किंवा डेथ झालेली आहे तर ते तक्रार दाखल करू शकतात। तर अशी तक्रार दाखल करत असताना फक्त इतकीच काळजी घेणं आवश्यक आहे की ज्या इंजुरीज झालेल्या आहेत तर त्या खड्ड्याच्या कारणास्तव झालेल्या असतील, तसंच जेव्हा डेथ झालेली आहे तर ती खड्ड्याच्या कारणामुळे ऍक्सिडेंट होऊन असेल किंवा इतर कुठल्याही परिस्थितीमध्ये असेल तर ती डेथ झालेली आहे याची जे काही कंप्लेंट आपण दाखल केलेली असेल किंवा मेडिकल रिपोर्ट असेल तर या सर्व पुराव्यासोबत आपण एक कंप्लेंट डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी पुणे यांच्याकडे मेलद्वारेही कळवू शकता।
तसेच तुम्ही कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत किंवा कलेक्टर साहेब आहेत, तर असे ज्या रस्त्यावरती तो ऍक्सिडेंट झालेला आहे तर ज्याचं ज्युरिस्डिक्शन ज्या कमिशनर ऑफिसकडे येतं तिथं तुम्ही ते कंप्लेंट दाखल करू शकता. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की याचं जे कंपन्सेशन आहे ते डेथ झाल्यानंतर आपल्याला 6 लाखापर्यंतचं कंपन्सेशन आहे. आणि जर इंजुरीज झालेल्या असतील तर इंजुरीज कशा प्रकारच्या झालेल्या आहेत तर त्याच्या रिपोर्टनुसार 50,000पासून ते 2.5 लाखापर्यंत हे डिस्क्रेशनरी रिलीफ जो आहे तर तो आपल्याला इंज्युअर्ड पर्सन्सना देण्याचा निकष याच्यामध्ये दिलेला आहे. तर अशा पद्धतीने ऑनरेबल जस्टिस रेवती मोहिते ढेरे आणि ऑनरेबल जस्टिस संदेश पाटील साहेब यांनी जे आपल्याला जजमेंटद्वारे डायरेक्शन्स दिलेले आहेत याचा लाभ प्रत्येक नागरिक घेऊ शकतो. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे जे काही अपघात होत आहेत आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी प्रत्येकालाच जेव्हा आपल्याला फेस कराव्या लागतात सामान्य नागरिकांना, तर याचा विचार करून हे जजमेंट देण्यात आलेलं आहे. केस अजून चालू आहे, पण एखाद्या कुणाही नागरिकाला अशा पद्धतीचा त्रास झाला असेल आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे इंजुरी किंवा डेथ झाली असेल तर त्याचा पोलीस रिपोर्ट असेल, मेडिकल सर्टिफिकेट असेल, तर हे सगळं कागदपत्र घेऊन जेन्युइन केसमध्ये, खऱ्या केसेसमध्ये आपण डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी किंवा कन्सर्न जे काही PMC आहे, कलेक्टर आहे, अशा अथॉरिटीजकडे आपण आपली तक्रार नोंदवावी आणि ज्याची दखल घेतली जाईल, ज्याची इन्क्वायरी होईल आणि या जजमेंटमधील निकषांनुसार आपल्याला नक्कीच त्याचा फायदा देण्याचा प्रयत्न केला जाईल. थँक्यू. थँक्स अ लॉट. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुढील 90 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषदा यांच्या आता निवडणुका निश्चित होणार आणि त्याही 26 जानेवारीच्या आत संपल्या पाहिजे. म्हणजे आजपासून किमान 26 जानेवारीपर्यंत आता महाराष्ट्रामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप, धुरळा, विकासाची नीती हे आपल्या समोर येणारच. आणि ते येत असताना महाराष्ट्र आपला कुठे आहे याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या, पण कोविड नंतर आता महाराष्ट्र उभारतोय, जागेवरती येतोय. पण राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र कुठे आहे याचा विचारही आपल्याला करायला हवा. आणि त्याकरता येत्या निवडणुकांमध्ये आपल्याला जागरूकही राहायला हवं. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.